रसिकाग्रणी गोविंदराव टेंबे महाराष्ट्राच्या सांगीतिक साहित्यिक नाट्य जीवनात असाधारण योगदान दिलेला अद्वितीय कलाकार। पहिल्या मराठी बोलपटाचे नायक, नाटकासाठी क्रांतिकारी संगीत देणारे संगीत दिग्दर्शक, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, संगीतिका इत्यादीद्वारे साहित्यात मोलाची भर घालणारे लेखक आणि अजोड हार्मोनियम वादक। मराठी संगीताची चिरंतन वैशिष्ट्ये बनून राहिलेली ही त्यांची लक्षण गीते। राग पुरिया धनाश्री, झपताल। पुरिया धनाश्री मृदु मधुर भावधरी, तीव्र गमनी बघुनी मार सायक मारी, पंचम सुवादिनी ऋषभ संवादिनी, संधिकाली रमणी पूर्ण अनुरागवरी। ही कोमल व मधुर भावना बाळगणारी पुरिया धनाश्री नावाची रमणी तीव्र गतीने जाताना पाहून मदनाने तिच्यावर बाण सोडला आणि तिला काम विव्हल केले। मधुभाषी पंचम व ऋषभ हे तिच्या सोबतीला आहेत आणि संध्याकाळी ही रमणी पूर्ण प्रेममयी बनून गेली आहे। राग लक्षणे। पुरिया धनाश्री रागाचे नाव। मृदु मधुर भाव धरी, दैवत ऋषभ हे स्वर कोमल आहेत। तीव्र गनी, गंधार, मध्यम व निषाद हे स्वर तीव्र आहेत। मार, मध्यम, ऋषभ या स्वरांची विशेष संगती आहे। पंचम सुवादिनी, पंचम स्वर वादी आहे। ऋषभ संवादिनी, ऋषभ स्वर संवादी आहे। संधिकाली, गान समय संध्याकाळचा आहे। पूर्ण अनुरागवरी यात 7ही स्वर लागतात। पुरिया धनाश्री, पुरिया धनाश्री मृदु मधुर भावधरी, तीव्र गमनी बघुनी, तीव्र गमनी बघुनी, तीव्र गमनी बघुनी मार सायक मारी। पुरिया धनाश्री, पुरिया पंचम सुवादिनी, पंचम सुवादिनी, ऋषभ संवादिनी, पंचम सुवादिनी, ऋषभ संवादिनी, संधिकाली रमणी पूर्ण अनुरागवरी। पुरिया धनाश्री मृदु मधुर भावधरी, तीव्र गमनी बघुनी मार सायक मारी। पुरिया धनाश्री, पुरिया धनाश्री। राग खंबावती, झपताल। सुधा गान भासे सुसंवाद सुरुचिर पिपासा हरितसे, वर्ज पंचम करी तीव्र गांधार धरी, मनी भाव मृदुलवरी, खंबावती साध्य गानी परिही प्रयासे। या खंबावती रागिणीचे गायन
वादी संवादी अत्यंत मधुर असल्यामुळे जणू अमृतमयच वाटते. या गीतामृताने तहान शमते. हित पंचम वर्ज असून गंधार तीव्र असतो. हिच्या मनातील भाव जरी कोमल आहेत तरीही खंबावती रागिणी गाणे वाटते तितके सोपे काम नाही. राग लक्षणे. सुधा गान भासे सुसंवाद. या रागात दैवत हा वादी व गंधार हा स्वर संवादी आहे. वर्ज पंचम करी. या रागात पंचम स्वर वर्ज आहे. तीव्र गांधार धरी. गांधार, दैवत व ऋषभ हे स्वर तीव्र आहेत. मनी भाव मृदुल वरी. मध्यम व निषाद हे स्वर कोमल आहेत. खंबावती रागाचे नाव. भासे सुधागन भासे सुसंवाद सुरुचिर पिपासा हरितसे सुधागन भासे. मृदुलवरी खंबावती साध्य गानी परी प्रयासे सुधागन भासे सुधागन भासे. राग मारवा त्रिताल. हा मारवारे मृदुमोह घाली जरी मनी धग तीव्र धरी. वादी संवादी सदा धरी सायंकाली सुजन संगवरी. कोकिल स्वर मानी वैरी. हा मारवाडी कठोर हृदयाचा जरी आहे तरी लोक त्याच्याकडे आकर्षिले जातात. हा दुसऱ्याशी सदोदित वादविवाद घालीत असतो मात्र सायंकाळी सज्जन लोकात वावरतो. पण हा इतका अरसिक मनाचा की कोकिळीचा मधुर स्वर सुद्धा याला आवडत नाही. राग लक्षणे. मारवा रागाचे नाव. री मृदू. ऋषभ स्वर कोमल आहे. मनी धग तीव्र. मध्यम, निषाद, दैवत, गंधार हे स्वर तीव्र आहेत. वादी संवादी सदा धरी. या रागात दैवत हा वादी, ऋषभ हा स्वर संवादी आहे. सायंकाली गायन समय संध्याकाळचा आहे. कोकिल स्वर मानी वैरी. कोकिळ स्वर म्हणजे पंचम हा स्वर वर्ज आहे. मारवारी मृदु मोह गाली जरी मनी धग तीव्र धरी. हा मारवा मारवारी मृदु मोह गाली जरी मनी धग तीव्र धरी. मारवा
वादी संवादी वादे संवादी सदाधरी सायंकाली सुजन संगवरी सायंकाली सुजन संगवरी कोकिल स्वर मानी वैरी कोकिल स्वर मानी वैरी आमारवा राग कामोद एक ताल. आमोद देई सकला कामोद यामिनी नवयौवनी प्रबल सुहृद पंचम ऋषभ जयाला पूर्ण जाती गानी लघु वक्रगती तीव्रता ही ये मृदू मध्याला. रात्र अगदी भरात आली म्हणजे कामोद हा राग सर्वांना आनंद देतो. पंचम आणि ऋषभ या स्वरांना तो आपले जीवलग मित्र करतो. याची जाती संपूर्ण, गंधार अल्प प्रमाणात व निषाद वक्रगतीचा. कोमल मध्यमाच्या ऐवजी तीव्र मध्यमही कधीकधी चमकतो. राग लक्षणे. कामोद रागाचे नाव. यामिनी नवयौवनी रात्र भरात आली असता म्हणजे रात्रीचा दुसरा प्रहर हा गायन समय. प्रबल सुहृद पंचम ऋषभ जयाला पंचम स्वरवादी ऋषभ स्वर संवादी आहे. पूर्ण जाती याची जाती संपूर्ण आहे. 7ही स्वर लागतात. गानी लघु वक्रगती गंधार अल्प प्रमाणात निषाद वक्र लागतो. तीव्रता ही ये मृदू मध्याला कोमल ऐवजी मधून मधून तीव्र मध्यमही लावतात. पंचम ऋषभ जयाला आमोद दे सकला आमोद दे सकला आमोद दे सकला प्रबल सुहृद पंचम ऋषभ जयाला आमोद दे सकला पूर्ण जाति गानी लघु पूर्ण जाति गानी लघु वक्रगति तीव्रता ही वक्रगति तीव्रता ही ये मृदु मध्याला सकला आमोद दे आमोद दे सकला. राग गौरी त्रिताल. गमनी तीव्र जरी मृदुल भाव धरी सायंकाली विलसे गौरी पंचमस्वनी खुलत रागिणी स्वरांचले मध्यमा लपेटुनी सुंदर रूप निषादी धरुनी भुलवी मंजुला तो मदनारी. ही गौरी द्रुतगती खरी पण कोमल भावात्मक आहे. संध्याकाळी हिच्या सौंदर्याची विशेष खुलावट होते. स्वररूपी वस्त्र आपल्या कमरेभोवती गुंडाळून घेऊन एका भिल्लिणीचे रमणीय रूप धारण करून ही रमणी
मदनदाहक शिवाला भुरळ घालू पाहते आहे. राग लक्षणे. गमनी तीव्र, गंधार, मध्यम, निषाद हे स्वर तीव्र लागतात. मृदुल भाव धरी, धैवत व रिषभ हे स्वर कोमल आहेत. सायंकाली विलसे, गायन समय संध्याकाळचा आहे. गौरी रागाचे नाव. पंचमस्वनी खुलत, पंचम स्वर वादी आहे. स्वरांचले मध्यमा लपेटुनी, मध्यमापासून उलटून. सुंदर रूप निषादी धरुनी, निषादापर्यंत येण्यात या रागाचा विशेष आहे. गमनी तीव्र जरी मृदुल भावधरी, गमनी तीव्र जरी मृदुल भावधरी. सायंकाली विलसे गौरी, सायंकाली विलसे गौरी. गमनी तीव्र जरी मृदुल भावधरी. गमनी तीव्र जरी मृदुल भावधरी. सायंकाली विलसे गौरी. गमनी तीव्र जरी. पंचमस्वनी खुलत रागिणी, पंचमस्वनी खुलत रागिणी. स्वरांचले मध्यमाल पेटुनी, स्वरांचले मध्यमाल पेटुनी. सुंदर रूप निषादी धरुनी, भुलवी मंजुला तो मदनारी. गमनी तीव्र जरी मृदुल भावधरी. सायंकाली विलसे गौरी. गमनी तीव्र जरी मृदुल भावधरी. गमनी तीव्र जरी. राग हिंदोल. रूपक. पंचसुर हिंदोली झुलती, त्यागिती परी मृदुल भावा न दाविती. निशा चढता खुले वृत्ती, वादी संवादी धगधगती. धुंद आंदोलनी रमती. कोमल भावनांचा ज्यांच्या ठिकाणी लवलेशही दिसून येत नाही, असे हे देवांचे पंचायतन हिंदोळ्यांवर झोके घेत आहे. जसजशी रात्र वाढू लागली तसतशी त्यांची वृत्ती खुली होऊन त्यांच्या वादविवादाला रंग चढू लागला व जोर जोरात झोके घेण्यात ते दंग होऊन गेले. रागलक्षणे. पंचसुर हिंदोली. हिंदोल रागाला 5 स्वर लागतात. त्यागिती प री, पंचम व रिषभ हे स्वर वर्ज आहेत. मृदुल भावा न दाविती. कोमल स्वर एकही नाही, सर्व स्वर तीव्र आहेत. निशा चढता खुले वृत्ती. उत्तर रात्रीच्या वेळी गायन समय आहे. वादी संवादी ध ग. धैवत हा स्वर वादी, गंधार स्वर संवादी आहे. धुंद आंदोलनी रमती. या रागाला आंदोलने, गमक यांनी विशेष शोभा येते. मृदुल भाव
राग भीमपलास त्रिताल. फुलला भीमपलाश पाहुनी रसिक रागिणी कोमल गमनी आरोहण करी निराधारा. सौम्य किरण संध्यापूर्वीचे स्वेदबिंदू चुंबिती भालीचे. मध्यावरी विश्राम घेतसे धरी तीव्रता अवरोह परा. फुलांनी डवरलेला पळसाचा वृक्ष पाहून ही मंद पदन्यास करणारी रसिक रागिणी कुणाचेही सहाय्य न घेता त्यावर कशी चढू पाहत आहे बघा. संध्या समयापूर्वीचे कोमल किरण सगळीकडे पसरलेले आहेत आणि ते किरण या रागिणीच्या कपाळावरचे घर्मबिंदू जणू टिपीत आहेत. श्रम झाल्याने वृक्षाच्या मध्यावर ती विसावा घेते आणि तशीच उत्कटतेने सत्वर खाली उतरत आहे पहा. राग लक्षणे. भीमपलाश रागाचे नाव. कोमल गमनी या रागाला गंधार, मध्यम व निषाद कोमल लागतात. आरोहण करी निराधारा. आरोहात धैवत, ऋषभ, वर्ज आहेत. सौम्य किरण संध्यापूर्वीचे. संध्यापूर्वकाली म्हणजे चौथ्या प्रहरी हा राग गातात. मध्यावरी विश्राम. मध्यम स्वर हा वादी आहे. धरी तीव्रता अवरोह परा. अवरोहात तीव्र धैवत व ऋषभ लागतात. फुलला भीमपलाश. फुलला भीमपलाश. फुलला भीमपलाश पावनी रसिक रागिणी. रसिक रागिणी कोमल गमनी. रसिक रागिणी कोमल गमनी आरोहण करी निराधारा. फुलला भीमपलाश पावनी. फुलला भीमपलाश. सौम्य किरण संध्यापूर्वीचे. सौम्य किरण संध्यापूर्वीचे. सौम्य किरण संध्यापूर्वीचे. स्वेदबिंदू चुंबिती वालीचे. मध्यावरी विश्राम घेतसे धरी तीव्रता अवरोह परा. फुलला भीमपलाश. राग बिहाग त्रिताल. निशी विहार करी हा विहंग. आरोही अरि अधम दोन तरी. वक्रगती करुणी उतरे अभंग. कुल ओढव संपूर्ण जयाचे. वादी संवादी गणिसाचे. तीव्र मध्यम धुनी स्वरनाचे. सन्निध पंचम उडवित रंग. हा पक्षीराज रात्रीच्या वेळी गगनविहार करत आहे. वर जाताच दोन दुष्ट शत्रू त्याची वाट पाहत आहेत. ते पाहून त्या सरशी मोठ्या वळणा वाकण्याच्या गतीने तो खाली उतरत आहे. त्याचे कुल ओढव संपूर्ण. गंधार निषाद हे वादी संवादी. तीव्र मध्यम कधी कधी प्रगट होतो, पण जवळचाच पंचम रंगत करून जातो. राग लक्षणे. विहंग. बिहाग हे नाव विहंग याचा अपभ्रंश आहे असं म्हणतात. निशी विहार
गायन समय रात्रीचा आहे. आरोही अरी अध, आरोहात ऋषभ धैवत वर्ज आहेत. म दोन तरी वक्रगती, तीव्र व कोमल दोन्ही मध्यम लागतात, पण ते वक्र असतात, एकामागून एक असे क्रमाने लागत नाहीत. उतरे अभंग, अवरोहात या रागास 7ही स्वर लागतात. कुल ओढव संपूर्ण, आरोहात 5 व अवरोहात 7 स्वर म्हणून ओढव संपूर्ण जाती. वादी संवादी गणी, वादी स्वर गंधार व संवादी निषाद आहे. तीव्र मध्यम धुनी स्वरनाचे, तीव्र मध्यम मधून मधून लागतो. निशिविहार करिहा विहंग, निशिविहार करिहा विहंग. आरोही आर्यादम दोन तरी, आरोही आर्यादम दोन तरी. वक्रगती करुणी उतरे अभंग, वक्रगती करुणी उतरे अभंग. निशिविहार करे विहंग. कुल ओढव संपूर्ण जयाचे, कुल ओढव संपूर्ण. कुल ओढव संपूर्ण जयाचे. वादी संवादी गणिसाचे, वादी संवादी गणिसाचे. तीव्र मध्यम धुनी स्वरनाचे, तीव्र मध्यम धुनी स्वरनाचे. सन्निध पंचम उडवितरंग, सन्निध पंचम उडवितरंग. निशिविहार निशिविहार करिहा विहंग, निशिविहार करिहा विहंग. राग दुर्गा त्रिताल. शिवसाहेना भूषणा नागा, मृदु मध्य दुर्गा धरी तीव्र रागा. पंचस्वर शरे वेधी शंकरा, पंचमस्वनी रमवी कोकिला. संधी लाभे शशलांछना. मदनाने आपल्या 5 स्वररूपी बाणांनी त्याचा वेध घेतला आहे. कोकिळा आपल्या पंचम स्वराने त्याला मोहवित आहे. त्यातच चंद्रानेही त्याला व्याकुळ करण्याची संधी साधून घेतली आहे. गळ्यातील नागाचा थंडपणा त्याला आता अगदी असह्य झाला आहे. पण हा योगीराज शिव यत्किंचितही विचलित होत नाही हे पाहून कोमलकटी दुर्गा अगदी क्रोधाविष्ट झाली आहे. रागलक्षणे. साहेना भूषणा नागा या रागात निषाद गंधार हे स्वर वर्ज्य आहेत. मृदू मध्य, मध्यम स्वर कोमल आहे. दुर्गा रागाचे नाव. धरी तीव्र, धैवत ऋषभ हे स्वर तीव्र आहेत. पंचस्वर या रागाला 5च स्वर लागतात म्हणून अवळव जाती. पंचम स्वनी रमवी, पंचम हा स्वर वादी आहे. संधी लाभे शशलांछना हा राग रात्रीच्या वेळी गातात. शिवसाहेना भूषणा नागा, शिवसाहेना भूषणा नागा. मृदुमध्य दुर्गाधरी तीव्र रागा, शिवसाहेना
भूषणानागा मृदुमध्ये दुर्गाधरी तीव्ररागा शिवसाहिना पंचस्वरशरे वेधिशंकरा पंचस्वरशरे वेधिशंकरा पंचमस्वनी रमविकोकिला पंचस्वरशरे वेधिशंकरा पंचस्वरशरे वेधिशंकरा पंचस्वरशरे वेधिशंकरा पंचमस्वनी रमविकोकिला संधिलाभे शशलांछना शिवसाहिना भूषणानागा मृदुमध्ये दुर्गाधरी तीव्ररागा शिवसाहिना राग पुरिया त्रिताल नवलपुरिया मूक कोकिला पंचमा नसे थारा नृपतेवी मंत्री गानी रमती राती कोमला रीतीपरी मंद्र रवे करीती विहारा. काय आश्चर्य आहे या गावात. वसंत ऋतूत इथे कोकिळा गात नाहीत, त्यामुळे पंचमस्वर कुठे ऐकूच येत नाही. राजे व अमात्य हे सुद्धा रात्रीच्या वेळी मंद व हलक्या आवाजात चाललेल्या गायनात रमलेले दिसतात. रागलक्षणे. पुरिया रागाचे नाव. पंचमा नसे थारा या रागाला पंचमस्वर वर्ज्य आहे. नृपतेवी मंत्री गानी रमती. गंधारस्वर वादी व निषाद संवादी स्वर आहे. राती गायन समय रात्रीचा आहे. कोमला री ऋषभस्वर कोमल आहे. मंद्र रवे करीती विहारा हा राग विशेषतः मंद्र सप्तकात गातात. नवलपुरिया मूक कोकिला नवलपुरिया मूक कोकिला पंचमानसे थारा नवलपुरिया नृपतेवी मंत्री गानी नृपतेवी मंत्री नृपतेवी मंत्री गानी रमती राती कोमला रीती परिमंद्र रवे करीती विहारा नवलपुरिया मूक कोकिला नवलपुरिया नवलपुरिया नवलपुरिया. राग हमीर त्रिताल. गमनी राधा तीव्रतावरी नाग वक्रगती मृदुल मध्यमा जाई हरीच्या शोधा. श्याम हमीर रुसोनी बसला बहुधा कुंजवनी की लपला. प्रहर एकपरी निशीचा झाला काय म्हणेला आता यशोदा. ही नाजूक कमरेची राधा श्रीकृष्णाचा शोध घेण्यासाठी किती घाईघाईने आणि वळणावळणाच्या रस्त्याने निघाली आहे. तो श्याम सुंदर हमीर तर रुसून रागावून निघून गेला. बहुतेक तो कुंजवनातच लपून बसला असेल. आता संध्याकाळ संपून गेली आणि अजून कृष्ण घरी आला नाही तर यशोदा काय बरे म्हणेल आपल्याला. रागलक्षणे. ग म नी राधा तीव्रतावरी या रागाला गंधार मध्यम
निषाद, ऋषभ, धैवत हे स्वर तीव्र लागतात. नाग वक्र गती, निषाद, गंधार हे स्वर वक्र लागतात. मृदुल मध्यमा, मध्यम हा स्वर कोमलही लागतो. हमीर रागाचे नाव. बहुधा, धैवत स्वर वादी आहे. एक प्रहर परी निशीचा झाला, रात्री एक प्रहर झाल्यावर या रागाचा गायन समय आहे. गमनी राधा, गमनी राधा, गमनी राधा, तीव्रतावरी गमनी राधा, तीव्रतावरी गमनी राधा, तीव्रतावरी नागवक्रगती मृदुल मध्यमा, नागवक्रगती मृदुल मध्यमा. जाई हरीच्या शोधा गमनी राधा, तीव्रतावरी गमनी राधा. गमनी राधा, तीव्रतावरी श्याम हमीर रुसोनी बसला, श्याम हमीर रुसोनी बसला. बहुधा कुंजमनी की लपला, बहुधा कुंजमनी की लपला. प्रहर एक परी निशीचा झाला, प्रहर एक परी निशीचा झाला. काय म्हणेल आता यशोदा गमनी राधा, तीव्रतावरी गमनी राधा. राग वसंत. त्रिताल. कोमल भावधरी वनदेवी येई वसंतनाथ चिरकाले. मृदुल मध्यमा तीव्रता किती गमनी दावी. निशोत्तरी तार षड्जवादिनी. विपंचमा आरोही गगनी. मृदुल रवे मध्यावरी रमुनी. मत्त कोकिला पंचमनादवी. आपला वसंतपती दीर्घकालानंतर भेटीस येत आहे, म्हणून वनदेवी किती नाजूक भावनेने त्याला सामोरी जात आहे. हिची कंबर नाजूक पण चाल मात्र तीव्र आहे. उत्तर रात्रीचा समय झाला आहे. तार षड्जाचा ती वारंवार आश्रय घेते. चढणीची जागा आली असता पंचमाचा त्याग करते. मध्येच कोमल आवाजात ती रंगून जाते आणि त्याचवेळी कोकिळा आपल्या पंचम स्वराने आसमंत निनादून सोडते. रागलक्षणे. कोमल भाव धरी. धैवत, ऋषभ हे स्वर कोमल आहेत. वसंत रागाचे नाव. मृदुल मध्यमा कोमल मध्यम लागतो. तीव्र गमनी दावी. गंधार मध्यम. निषाद हे स्वर तीव्र लागतात. निशोत्तरी गायन समय उत्तर रात्रीचा. तार षड्ज वादिनी. तारषड्ज हा स्वर वादी आहे. विपंचमा आरोही. आरोहात पंचम स्वर वर्ज आहे. मत्त कोकिळा पंचम नादवी. अवरोहात मात्र पंचम स्वर लागतो. कोमल भावधरी वनदेवी
गमने दावी कोमल भाव धरी वनदेवी कोमल भाव धरी कोमल भाव धरी वनदेवी निशोत्तरी तार षड्जवादिनी निशोत्तरी तार षड्जवादिनी विपञ्चमा आरोहि गगनि मृदुला रवे मध्यावरी रमुनि मत्त कोकिला पञ्चमनादवे कोमल भाव धरी वनदेवी कोमल भाव धरी वनदेवी कोमल भाव धरी वनदेवी राग जीवनपुरी त्रिताल जीवनपुरी वहासी मनुजा कामादिक तिवरारी कवळुनी कैसा बंधनी सापडलासी सुखमत्त हयारोहिणी नचगा मनी सर्वदा वरी मृदुलता मगधनी चिरसौख्याचा होसी प्रहर एक दिन लोटून गेला प्रबल होत धग मित्रवरी आला करुणरसे झणी आळवी त्यासी मानवपुत्रा काम क्रोधादी जबरदस्त शत्रूंनी वेधला जाऊन जीवनामध्ये किती जखडून गेला आहेस तू ऐहिक सुखरूपी बेफाम अश्वावर स्वार होण्यात काही आनंद नाही तर मनात सर्वदा कोमल भाव नांदू दिल्यानेच शाश्वत सुख तुझ्याकडे चालून येईल. आता एक प्रहर दिवस उलटून गेला. सूर्य चांगला वर आल्यामुळे त्याची उष्णता तीव्र होत आहे. तेव्हा करुण रसपूर्ण गीतांनी तू त्याची आळवणी करण्यास आरंभ कर. राग लक्षणे. जीवनपुरी रागाचे नाव तीव्रारी कवळुनी. या रागाला ऋषभ तीव्र लागतो. वरी मृदुलता मगधनी. मध्यम गंधार धैवत निषाद हे स्वर कोमल लागतात. आरोहणी नचगा. आरोहात गंधार स्वर वर्ज आहे. प्रहर एक दिन लोटूनी गेला. गायन समय दिवसाचा एक प्रहर झाल्यानंतरचा. प्रबल होत धग. वादी धैवत व संवादी गंधार हे स्वर आहेत. करुणरसे आळवी. हा राग करुणरसाला पोषक आहे. जीवनपुरी बहासी मनुजा. जीवनपुरी बहासी मनुजा. कामादिक तीव्रारी कवळुनी. कामादिक तीव्रारी कवळुनी. कैसा बंधनी सापडलासी. जीवनपुरी बहासी मनुजा. सुखमत्त हया रोहणी नचगा. सुखमत्त हया रोहणी नचगा. मनी सर्वदा वरी मृदुलता. मनी सर्वदा वरी मृदुलता. मगधनी चिर सौख्याचा होसी. जीवनपुरी बहासी मनुजा. प्रहर एक दिन लोटूनी गेला. प्रहर एक दिन लोटूनी गेला. प्रबल होत धग मित्रवरी आला. प्रबल होत धग मित्रवरी आला.
करुण रसे झणी आळवितासी जीवनपुरी बहासी मनुजा कामादिक तीव्रारी कवळुनी कैसा बंधनी सापडलासी जीवनपुरी बहासी मनुजा. राग तोडी त्रिताल. कठीण मन करुणी तोडी भवजल धरिगा कोमल भाव अंतरी संपूर्ण राग मोह सोडी धगवादी संवादी राहे परी रविशिरी तोवरी गायनी गोडी. मनात कोमल भावना बाळगून पूर्ण निग्रहाने क्रोध मोहादी विकारांवर विजय संपादन करून हा संसार सागर तरून जा. तोडी रागिणीत धैवत व गंधार हे स्वर अनुक्रमे वादी व संवादी आहेत आणि सूर्योदयापासून मध्यान्ह होईपर्यंत ही रागिणी आळवण्यात मधुरता असते. राग लक्षणे. कठीण मन, मध्यम निषाद हे स्वर तीव्र असतात. तोडी रागाचे नाव. धरिगा कोमल भाव, धैवत, ऋषभ व गंधार हे स्वर कोमल आहेत. संपूर्ण राग, या रागाला 7ही स्वर लागतात म्हणून संपूर्ण जाती. धगवादी संवादी राही, या रागाचा वादी स्वर धैवत व संवादी स्वर गंधार आहे. रविशिरी तोवरी, गायन समय 2 प्रहरी 12 वाजेपर्यंतचा आहे. कठीण मन करुणी तोडी, कठीण मन करुणी तोडी भवजल, कठीण मन करुणी तोडी भवजल धरिगा कोमल भावंतरी संपूर्ण राग मोह सोडी. कठीण मन करुणी तोडी धगवादी संवादी राही परी धगवादी संवादी राही परी रविशिरी तोवरी गायनी गोडी. कठीण मन करुणी तोडी भवजल, कठीण मन करुणी तोडी. राग केदार रूपक. केदार दावी विराग श्री मंदाकिनी अंकी उमा. योगी न हा भोगी रुचे त्या नादिनी मृदू मध्यमा. खेळवी जो कंठी नागा संचार करी निशी वावगा धरी मनी परितो तीव्रता साधितसे हा शमदमा. हा केदार यानं मोठ्या विरक्तीचा आवेश आणला आहे खरा, पण मस्तकाकडे पहा जरा. मस्तकावर स्वर्गंगा, मांडीवर कोमलकंठी सिंहकटी अशी पार्वती माई. गळ्यातील नागाबरोबर सदा खेळ, रात्री अपरात्री उगीच भटकणे आणि या सर्व गोष्टी रुचणाऱ्या. तर हा योगी कसा? नव्हे भोगीच. पण हा मनाचा मोठा निग्रही असल्यामुळे शम दम याच्या स्वाधीन आहेत. राग लक्षणे. केदार रागाचे नाव. रुचे त्या नादिनी मृदू मध्यमा, या रागाचा कोमल मध्यम हा स्वर वादी आहे. नागा, या रागाला गंधार स्वर वर्ज आहे. धरी मनी तीव्रता, धैवत, ऋषभ, मध्यम, निषाद हे स्वर तीव्र आहेत. संचार करी निशी,
गायन समय रात्रीचा आहे. केदार 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 दावी विराग श्रीमदाकिनी अंकेयो मा केदार दावी विराग श्रीमदाकिनी अंकेयो मा योगिनः भोगी रुचर्यानादिनी मृदु मध्यमा केदार दावी विराग खेळवीजो कंठी नागा खेळवीजो कंठी नागा संचार करी निशिवामुगा संचार करी निशिवामुगा धरिमनी परितो तीव्रता धरिमनी परितो तीव्रता साधित से हा शमदमा केदार दावी विराग केदार. राग बहार एक ताल. मृदुल मग तीव्रता धरी बहार हा कसा दोन निषादी सवे नृत्य करी मध्यावरी सावरीत भार हा स्नेहांकित परिवार बहुपरी मध्यनिशी का करीतो विहार हा बहार नावाचा नायक वास्तविक मनाने किती कोमल, पण आज मात्र त्याने असा कठोरपणा का बरे धारण केला आहे. त्याचा मित्रपरिवारही मोठा आहे, पण त्यांचा त्याग करून या दोन भिल्लिणींबरोबर हा मध्यरात्रीचा का विहार करतो आहे बरे. राग लक्षणे. मृदुल मग मध्यम गंधार हे स्वर कोमल आहेत. तीव्रता धरी धैवत व ऋषभ हे स्वर तीव्र आहेत. बहार रागाचं नाव. दोन निषादी सवे कोमल तीव्र हे दोन्ही निषाद लागतात. मध्यावरी सावरीत भार मध्यम स्वर वादी आहे. मध्यनिशी विहार गायन समय मध्यरात्रीचा आहे. मृदुल मग तीव्रता धरी बहार हा कसा मृदुल मग तीव्रता धरी बहार हा कसा दोन निषादी
राग मालकंस. झपताल. हा स्वर सरसी रमे मालकंस, जणू राजहंस डोले मानस सलिली. मृदुगान मृदुधाम मध्यावरी विराम, त्यजुनिपरी आराम विहरे निशोत्तरी मराली. स्वर सरोवरात विहार करणारा हा मालकंस राग मानस सरोवरात विहार करणाऱ्या एखाद्या राजहंसाप्रमाणे भासतो आहे. या राजहंसाचे गाणे किती गोड, निवासस्थान किती नाजूक. असे असूनही रात्रीच्या उत्तर समयी सरोवराच्या मध्यभागी याचा अविश्रांत विहार चालला आहे. राग लक्षणे. मालकंस रागाचे नाव. मृदुगान मृदुधाम, गंधार, निषाद, धैवत व मध्यम हे स्वर कोमल आहेत. मध्यावरी विराम, मध्यम स्वर वादी आहे. त्यजुनी परी, पंचम, ऋषभ हे स्वर वर्ज आहेत. विहरे निशोत्तरी, गानसमय उत्तर रात्रीचा आहे. स्वर सरसी रमे मालकंस जणू. स्वर सरसी रमे मालकंस जणू. राजहंस डोले मानस सलिली. स्वर सरसी रमे मालकंस जणू. मृदुगान मृदुधाम मृदुगान मृदुधाम मध्यावरी विराम. मृदुगान मृदुधाम मृदुगान मृदुधाम मध्यावरी विराम. त्यजुनि परि आराम विहरे निशोत्तरी मरालिया. स्वर सरसी रमे मालकंस जणू. स्वर सरसी रमे. राग सोहनी. त्रिताल. सोहनी मनमोहिनी तीव्रगमनी धरी मृदुतार स्वनी. मूकतावरी पंचमस्वनी नृपमंत्री डुलती धग सोसुनी. अपरनिशी खुलुनी रमवी अनुरागिणी. ही मनमोहक सोहनी नामक स्त्री किती जलद गतीने चालली आहे. ही उंच स्वरात गात असतानाही गाण्याचा परिणाम कोमलच होतो. पंचम स्वर वर्ज असलेल्या गाण्यात ही प्रेमला उत्तर रात्री इतकी रंगत आणते की राजे, अमात्य इत्यादी सर्व त्रास सोसून या रंगतीत एकजीव होऊन जातात. रागलक्षणे. सोहनी रागाचे नाव. तीव्र ग म नि ध, गंधार, मध्यम, निषाद, धैवत हे स्वर तीव्र आहेत. री मृदू, ऋषभ मात्र कोमल आहे. तारस्वनी, तार सप्तकात गायन प्रचार. मूकतावरी पंचमस्वनी, पंचमस्वर वर्ज आहे. डुलती धग, धैवत स्वर वादी, गंधार स्वर संवादी आहे. अपरनिशी, गायन समय रात्रीचा आहे. गमनी धरी मृदुतार स्वनी.
हरी मृदु तारस्वनी सोहनी मुकतावरी राग भूप त्रिताल. मनीन शिवे ही कदा राग भूपा, हरी सकल सुजनांच्या तापा. ओडव कुलवृत्ती गंभीरा, सखामानी निज जो गांधारा. निशारंभी शुद्ध भाव धरिगा. अहो, या राजाला क्रोध कसा तो माहीतच नाही. सज्जनांची पीडा निवारण करण्यास हा सदैव तत्पर आहे. याचे कुल ओडव पंचस्वरात्मक, वृत्ती धीर गंभीर, गांधार याचा सुहृद आणि संध्यासमयी हा सदा शुद्ध भाव धारण करतो. रागलक्षणे. मनी न शिवे या रागाला मध्यम निषाद हे स्वर वर्ज आहेत. राग भूपा भूप रागाला. ओडव कुल या रागाला 5च स्वर लागतात म्हणून ओडव जाती. वृत्ती गंभीरा या रागाची प्रकृती गंभीर आहे. सखामानी जो गांधारा गंधार स्वर वादी आहे. निशारंभी रात्रीच्या पहिल्या प्रहरी याचा गायन समय आहे. शुद्ध भाव ध री गा. धैवत ऋषभ गंधार हे स्वर तीव्र आहेत. मनीन शिवे हि कदा राग भूपा. मनीन शिवे हि कदा राग भूपा. मनीन शिवे हि कदा राग भूपा. हरि सकल सुजनाच्या तापा. हरि सकल सुजनाच्या तापा. मनीन शिवे हि कदा राग भूपा. मनीन शिवे हि कदा वृत्ती गंभीरा. ओडव कुल वृत्ती गंभीरा. ओडव कुल वृत्ती गंभीरा. ओडव कुल वृत्ती गंभीरा. सखामानी निज जो गांधारा. निशारंभी शुद्ध भाव धरिगा. मनीन शिवे हि कदा राग भूपा. मनीन शिवे हि कदा
राग परज त्रिताल. परज तलवार धरिसी कोमलता कैसी कार्यनाशिनी कठिण निगम उभयविध वरी सुविचार. सरली तीन यामही यामिनी तार षडज पंचमा नादवनी हटविझणी अरे होईल तरी अनिवार. उठ खडग उपस. कार्य हानिकारक असा हा हळवेपणा तुझ्या ठाई कुठून आला? प्रवृत्ती व निवृत्ती ही दोन शास्त्रे कठीण खरी, पण त्याचा योग्य निवाडा करून सुविचाराचा आश्रय कर. मध्यरात्र तर उलटून गेली आहे. आता आपल्या उंच व भयंकर गर्जनेने शत्रूला मागे हटव. वेळीच ही गोष्ट केली नाहीस तर शत्रू अनावर झाल्याशिवाय राहणार नाही. राग लक्षणे. परज रागाचे नाव. धरिसी कोमलता या रागाला धैवत ऋषभ हे स्वर कोमल आहेत. कठीण निग निषाद गंधार हे तीव्र आहेत. म उभयविध कोमल व तीव्र हे दोन मध्यम लागतात. सरली तीन याम यामिनी गायन समय उत्तर रात्रीचा. तार षडज पंचमा नादवुनी. तार षडज हा वादी व पंचम हा संवादी स्वर आहे. परज तलवार धरिसी कोमलता कैसी कार्यनाशिनी कठिण निगम उभयविध वरी सुविचार. परज तलवार धरिसी कोमलता कैसी कार्यनाशिनी कठिण निगम उभयविध वरी सुविचार. परज तलवार सरली तीन यामई यामिनी. सरली तीन यामई यामिनी तार षड्ज पंचमानादवुनी. तार षड्ज पंचमानादवुनी. तार षड्ज पंचमानादवुनी हटविझणियरि होईल तरी अनिवार. परज तलवार परज तलवार धरिसी कोमलता कैसी कार्यनाशिनी कठिण निगम उभयविध वरी सुविचार. परज तलवार परज तलवार परज तलवार. राग शंकरा झपताल. रुचत नगनिवास शंकरा मार विनाशा आरोहणी करीत विलासा. धरिगानी तीव्रता नागारमविता मध्यनिशी विहरता नमात्या महेशा. मदनाचा नाश करणाऱ्या शंकराला पर्वतनिवास आवडावा ह्यात नवल नाही. फार काय, पर्वतावर आरोहणानेच त्याच्या विलासाला सुरुवात होते. अंगावरच्या नागांना खेळवता खेळवता मध्यरात्रीपर्यंत त्याचे रौद्र गायन चाललेले असते. त्या महेश्वराला वंदन करा. राग लक्षणे. रुचत न ग निवास या रागात निषाद गंधार या स्वरांवर भर असतो. गंधारवादी निषाद संवादी. शंकरा रागाचे नाव. मा र विनाशा आरोहणी आरोहात मध्यम ऋषभ वर्ज आहेत. ध री गा नी तीव्रता ह्या रागात धैवत ऋषभ गंधार निषाद हे स्वर तीव्र आहेत. नागा रमविता निषाद स्वर संवादी गंधार स्वर वादी आहे. मध्यनिशी मध्यरात्रीच्या सुमारास गायन समय आहे. विहरता न मा अवरोहातही मध्यम स्वर लागत नाही. आ
राग भैरवी, त्रिताल. नामे भैरवी केवी, गमनी धरी किती कोमलताही. करुण भाव सकलांगी दावी, सुप्रभाती नवलीला दावुनी. उत्तरांगी अरसिकाही गुंगवी. हिचे चालणे किती नाजूक, करुण भाव तर सर्वांगात भरलेला. प्रभातकाळी आपल्या नवोनव विलासाने एखाद्या अरसिकालाही भुरळ पडावी अशी ही कोमल ललना. पण काय आश्चर्य, हिचे नाव मात्र भैरवी म्हणजे रौद्र भीषण. नामाकृतीत काहीतरी मेळ. राग लक्षणे. भैरवी रागाचे नाव. गमनी धरी किती कोमलता. गंधार, मध्यम, निषाद, धैवत, ऋषभ हे स्वर कोमल आहेत. करुण भाव सकलांगी हा राग करुण रसाला पोषक आहे. सुप्रभाती गायन समय सकाळचा आहे. उत्तरांगी सप्तकाच्या उत्तरांगात हा राग जास्त खुलतो.